आज स्वयंपाकघरात आपण काय करणार आहोत? आज आपण करणार आहोत कोरडा झुणका. कोरडा झुणका. हो. आज हा बरं का निवडला पदार्थ तुम्ही? आपण ज्यावेळेस प्रवासामध्ये असतो, आता कीर्तनाच्या निमित्ताने सातत्याने प्रवास घडतो, हं. तर त्याकरता जेव्हा घरून काय घेऊन जायचं किंवा वारीसाठी जात असताना काय घेऊन जायचं बरं, तर हा जो कोरडा झुणका आहे तर तो सहज 7-8 दिवस राहू शकतो अच्छा. आणि भाकरी सोबत अगदी चवीदार सुद्धा लागतो. वा, त्यामुळे वा, मी निवडला कोरडा झुणका. चला जयश्रीताई, आपल्याला आता पहिला पदार्थ करायचा आहे. काय साहित्य? भिजवून वाटलेली चणा डाळ, कोथिंबीर, हं. जिरे, मोहरी, आलं घेतलेलं आहे, हं. हिंग आहे आणि चवीपुरतं थोडं लाल तिखट, हळद आणि मीठ. चला पदार्थाला सुरुवात करू. पहिल्यांदा काय करायचं? आपण एक कढई घेऊयात. बर. आता यामध्ये थोडं तेल थोडं जास्तच लागेल कारण आपण कोरडा झुणका करतो आहे. बर, ठीक आहे. तुम्ही सांगाल तसं होईल बघा. तेल बघा. हो, बस. बर. मला एक सांगा, वारी करत असताना रिंगण आहे हो, किंवा टप्प्याटप्प्यावरती येणाऱ्या वेगवेगळ्या अद्भुत अशा अत्यंत सुंदर गोष्टी आहेत. तुम्हाला काय यातलं खूप असं छान आणि जवळचं वाटतं? ज्या वेळेस पालखी मंदिरातून प्रस्थान करते, हां. म्हणजे जगामध्ये अद्भुत ही गोष्ट आहे. काही हो. गोष्टी संतांच्या माध्यमातून ह्या जेव्हा घडतात ना, तेव्हा संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतं. त्यातली ही एक गोष्ट, ज्यावेळेस माऊलींची पालखी प्रस्थान करते ना, त्यावेळेस सोन्याचा कळस हल्ला जातो. हे किती दैदिप्यमान आणि दिव्य आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जगद्गुरु तुकोबारांची बीज असते, त्यावेळी देहूतील जे झाड आहे ते सुद्धा हलतं. किती छान. वा, फारच छान. या गोष्टींवरती फक्त श्रद्धा ठेवायची, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढे पुढे जायचं, हो की नाही? चला, तेल गरम झालंय. काय करूया आता? आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घेऊयात. जिरं घातलं, मोहरी घातली. पुढे काय? यामध्ये थोडं आल्याचे काप, हो, अर्धा चमचा आलं, थोडंसं चवीपुरती हिंग, हिंग, चवीनुसार तुम्हाला आवडेल असं मिरची पावडर. जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. बर. आता थोडी हळद. भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. आधी याला व्यवस्थित आपण तुम्हाला कीर्तनाची गोडी कशी लागली हो? लहानपणापासून वडिलांना कीर्तन करताना पाहत होते. त्यामध्ये असं वाटत होतं की आपणही कधीतरी असं उभं राहावं, समाज प्रबोधन करावं, भक्ती नामामध्ये असंच मिसळून जावं, असं पहिल्यापासून लहानपणापासूनच वाटायचं. आता यावरती आपण 2 मिनिटे झाकण ठेवूयात. बर. कीर्तनामध्ये एखादा अभंग आपल्याला सादर करावा लागतो. हो, तुमच्या आवडीचा अभंग एखादा आम्हाला ऐकवला तर आम्हाला आनंद होईल. कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या आधीच जेव्हा भगवंताला नमन केलं जातं, तर त्यावेळेसच कीर्तनाला त्याशिवाय सुरुवातच होऊ शकत नाही असा रूपाचा अभंग. तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, वा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. वा 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 वा, फारच छान. रूप पाहता लोचनी सुख हो. झाले हो साजन. चला झाकण काढूया का? हो. आता याला छान 3 ते 4 मिनिटं सातत्याने फ्राय करायचं. बर, ठीक आहे. कोरडं बेसन तयार झालेलं आहे. हो. याच्यात काय घालायचंय? आता यामध्ये वरून फक्त कोथिंबीर घेऊया कोथिंबीर घालायची, मीठ थोडं, थोडस मीठ, चवीनुसार अगदी थोडं मीठ आणि यावरती कोथिंबीर आता व्यवस्थित फक्त याला मिक्स मिक्स करून घ्यायचं. वा, म्हणजे आपला कोरडा झुणका तयार. आनंदाने खा, भगवंताचं नाव घ्या, आधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोरडा झुणका 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवून वाटलेली चणा डाळ 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, हिंग पाव चमचा, बारीक चिरलेलं आलं अर्धा चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका कढईत थोडं जास्त तेल घाला, त्यात जिरे, मोहरी, बारीक चिरलेलं आलं, हिंग, लाल तिखट, हळद,
आणि भिजवून वाटलेली चणा डाळ घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. झाकण काढून पुन्हा परतून घ्या. शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. कोरडा झुणका तयार. पहिला पदार्थ आपला उत्तम झाला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा. याचं नाव काय? चटपटीत रताळ. मला वाटतं ही उपवासाची रेसिपी आहे, हो कारण आज आहे आषाढी एकादशी. हो. लागणारं साहित्य सांगा. उकडलेल्या रताळ्याचा किस, उकडलेल्या बटाट्याचा किस, उपवासाचा चिवडा, हिरवी चटणी, तूप, दही आणि चिंच गुळाची चटणी आहे, कोथिंबीर, खारे शेंगदाणे आणि आलं आणि हिरवी मिरची वाटून केलेलं एक मिक्सचर आहे. हो आणि संदैव मीठ. वा, फारच छान. पहिल्यांदा काय करूया ताई? आता एक बाउल घेऊयात. घ्या. याच्यात काय लागणार आहे? आता यामध्ये उकडलेल्या रताळ्याचा किस घेऊयात. बर. स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो. आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस, नुसतं पोटॅटो. यामध्ये थोडंसं मीठ घेऊयात, चवीपुरतं अगदी. पिंक सॉल्ट म्हणजे आपलं सेंदेव मीठ. सेंदेव मीठ. पुढे काय? थोडीशी कोथिंबीर घालूयात. काही ठिकाणी उपवासाला चालते, काही ठिकाणी नाही चालत. काही ठिकाणी नाही खात. तसा उपवासाला धन्याचा चहाही पितात. धण्याचा चहा? हो. हे काय? धने, संपूर्ण अख्खे धने हं, थोडेसे तव्यावरती फ्राय करायचे हं. आणि दूध उकळायचं. दूध उकळून त्यामध्ये जे धने आपण फ्राय केले होते हं. त्याचा थोडा कूट करून त्यामध्ये आपण चहा पावडरच्या ऐवजी तो वापरू शकतो. सुंदर चहा होतो अगदी. हो का? हो. अरे वा, त्या निमित्ताने धण्याचा चहा नक्की करून बघा. हो की नाही? हो. वा वा. हिरवी मिरची, आलं वाटलेलं मिश्रण आपण यामध्ये थोडं घालू. आता हे संपूर्ण मिक्स करून मिक्स करा. याच्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊयात. बर, ठीक आहे. ह्या टिक्क्या करता करता आम्हाला एखादी ओवी, एखादा अभंग काहीतरी ऐकवा ना, की ज्याचा अर्थ आमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. संत जनाबाई सकाळी उठल्यापासून भगवंताच्या भक्तीमध्ये या दंग असायच्या आणि त्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा जात्यावर बसायच्या त्यावेळी जात्यावरती ओव्या म्हणायच्या. बर. तर त्यातलीच एक ओवी, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला, वा. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, वा. ओव्या गाऊ भरतारा, तू ये रे बा विठ्ठला. अरे वा वा वा, किती छान. म्हणजे संसार करता करता परमेश्वराचं नाव ओठी आलं पाहिजे. हो. काय सुंदर ह्या रचना आहेत. ही संत जनाबाईंची आहे का? संत ठीक जनाबाई. आहे. ह्या टिक्क्या आपल्याला काय शालो फ्राय करायच्यात का? हो, फ्राय करायची. मग मी तोपर्यंत गॅस लावून घेऊ. हो. चला, तुमच्या आदेशानुसार माऊली गॅस लावतो.